नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सिरियल प्रेमी या लाडक्या चॅनलवर. कारण या चॅनलवर तुमची आवडीची मालिका दररोज नवीन एक एपिसोड घेऊन येत असते आणि त्यामुळे तुमची उत्सुकता फार काळ न टांगून धरता तुम्हाला सगळं काही सांगितलं जातं. म्हणूनच आपलं हे चॅनल पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. तर आजचा जो एपिसोड आहे आपल्या मालिकेचा, आपली सगळ्यांची आवडती मालिका म्हणजे सध्या ट्रेंडिंगला असलेली लग्नानंतर होईलच प्रेम. तर या मालिकेचा पुन्हा एकदा एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये खूपच धमाकेदार असं घडलेलं आहे, कारण आता मानिनी आणि विक्रमपर्यंत सत्य पोहोचलेलं आहे. पण ते सत्य कुणाचं होतं हे अजूनही कळालेलं नाही. तर तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला मानिनी, त्यासोबतच विक्रम, जीवा पार्थ आणि काव्यानंदिनी हे सगळे जण एकाच ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. कारण जी मानिनी आहे ती प्रचंड हायपर झालेली आहे. तिला आता डिवोर्सबद्दल समजलेलं आहे. म्हणून ती म्हणत आहे की हे मुलं झटकापटकी निर्णय कसे घेऊ शकतात, आईवडिलांचा विचारही करत नाही वगैरे वगैरे खूप काही बोलत असते. आणि विक्रम वगैरे सगळे तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यातच काव्या विचारते की काकू, तुम्हाला डिव्होर्सबद्दल कोणी सांगितलं? आता जेव्हा असं विचारण्यात येतं तेव्हा ती सांगते की म्हणजे तिच्या बहिणीच्या मुलाचा जो डिवोर्स होणार असतो त्याबद्दल ती सगळं काही सांगते की माझ्या बहिणीचा मुलगा आहे, आता अजून 6 महिने देखील लग्नाला झाले नाही, दोघं नवरा बायको इथे येऊन गेले, त्या मुलीने सगळ्या रीतीभाती पाळल्या, वटपौर्णिमेचा उपवास केला, हरतालिकेची पूजा केली, सगळं काही तिने मनोभावे केलं. पण असं अचानक तिला काय झालं की तिने डिवोर्स मागितला आणि हा पठ्ठ्या म्हणजेच माझ्या बहिणीचा मुलगा त्याने देखील सरळ डिवोर्स पेपरवर सह्या देखील केल्या. हे ऐकून मला खूप धक्का बसलेला आहे. माझ्या बहिणीला तर हा धक्का सहनच होत नाही. ढसा रडत रडत ती माझ्याशी बोलत होती आणि मला देखील हे सहन होत नाही. हे मुलं असं कसं करू शकतात? असं एक प्रकारे ती मानिनी तिच्या बहिणीच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल सांगत असते. पण आता ह्या चौघांना थोडंसं बरं वाटलेलं आहे, कारण त्यांच्या आता एक गोष्ट लक्षात आली की हे जे काही मानिनीला समजलेलं आहे ते आपल्याबद्दल नसून दुसऱ्यांबद्दल आहे. पण ते विचार करतात, दुसऱ्यांबद्दल समजल्यावर हिला एवढा त्रास होत आहे, हिला जेव्हा आपल्याबद्दल कळेल तेव्हा हिचे काय हाल होतील किंवा हिला काय वाटेल, असं ते चौघजण विचार करत असतात. आता लगेचच विक्रम म्हणतो की मानिनी, तू थोडं शांत हो. पार्थही म्हणतो की हो आई, तू थोडंसं रिलॅक्स हो, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तर लगेचच नंदिनी आणि जी काव्य आहे ती म्हणते की काकू चला, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. आणि लगेचच त्या दोघीही मानिनीला घेऊन जातात. आता इकडे विक्रम पार्थ आणि जीवाला सांगतो की बरं झालं तुम्ही वेळेत आलात, नाही तर माझ्याकडनं तर हिला सावरलं गेलंच नसतं. शेवटी नवरा असलो तरीही महिलेला सांभाळायला एक महिलाच लागते आणि तुमच्या बायका अगदी वेळेवर आल्या. जी रम्या आणि वसू आहे ती तर काय करत बसल्या माहीत नाही, पण ह्या दोघी अगदी वेळेत आल्या आणि आता त्या दोघी सगळं काही सांभाळून घेतील. आता असं म्हटल्यानंतर पार्थ आणि जीवा एकमेकांकडे बघतात, कारण त्यांना चांगलं ठाऊक आहे की ह्या दोघी फक्त 6 महिन्यांसाठी आपल्या घरामध्ये आहे, पण नंतर काय होणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तिकडे बेडरूममध्ये मानिनी नंदिनी आणि काव्याशी बोलत असतात आणि इकडे विक्रम पार्थ आणि जीवाशी बोलत असतात. तिकडे मानिनी त्या दोघींनाही सांगत असते की मुलींनो, तुम्ही माझ्या इतक्या जवळच्या झालेल्या आहात, तुम्ही फक्त माझ्या सुना नाही तर मला मुलीसारख्या आहेत, मुलांपेक्षाही आता मला तुम्ही जवळच्या वाटतात. म्हणून तुम्हाला एकच विनंती करते की माझं हे घर तुम्ही मोडू नका, माझ्या मुलांना सोडून जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका, मनामध्ये चुकूनही असा विचार कधी तुम्ही आणू नका. आता मानिनीला काही माहीत नाही की ते घटस्फोट घेणार आहे, पण तरीही ती आपलं उगाच सांगत आहे की तुम्ही माझा आधार आहात वगैरे वगैरे असं त्यांना सांगते. पण आता ह्या दोघींना काय बोलावं यावर सुचतच नाही, कारण ऑलरेडी त्यांनी निर्णय घेऊन ठेवलेला आहे. इकडे विक्रम जीवा आणि पार्थलाही तेच सांगत असतात की तुम्हाला जर कधी असा निर्णय घ्यायची वेळ आली तर पहिले आईवडिलांशी बोलायला हवं. मुलांनी परस्पर निर्णय घेण्यापूर्वी जर त्यांनी आईवडिलांशी संवाद साधला तर निश्चितच मार्ग सापडतो. त्यावर पार्थ आणि जीवा सांगतात की जर नवरा बायकोला जर हे नातंच मान्य नसेल किंवा दोघांपैकी एकाला जर अडकल्यासारखं वाटत असेल तर मोकळं करायला काय हरकत आहे. असं म्हटल्यावर विक्रम म्हणतो की पूर्वीही लग्न व्हायची, आता उगाच घटस्फोटाचा ऑप्शन आहे म्हणून पटापट डिवोर्स घेऊन लोक मोकळे होतात, पण पूर्वी असं काहीही नव्हतं. लहानपणीच लग्न लावलं जायचं आणि त्यांचा संसार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालायचा. पण आता हे सगळं काही जे चालू झालं आहे ना, ते फक्त मुलांमध्ये पेशन्स नसल्यामुळे झालेलं आहे. तो अगदीच आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात जीवा म्हणतो
की पण एखाद्याचं समजा विचित्र पद्धतीने लग्न झालं, ऐनवेळी लग्नाच्या मंडपात उभं राहावं लागलं, मणिधानी नसताना जर बंधनात अडकल्यासारखं झालं तर मग डिवॉर्स घेणं कधीही चांगलं. त्यावर लगेचच विक्रम म्हणतो की अरे हो, पण अशा परिस्थितीमध्ये देखील मार्ग काढता येतो. प्रत्येक वेळेस नातं तोडण्याचा विचार करण्यापेक्षा जुळवण्याचाही विचार करायला हवा. आता तुमचंच घ्या ना, तुमचंही लग्न विचित्र पद्धतीने झालं, पण मग तुम्ही डिवॉर्स घेण्याचा विचार केला का? साधं तुमच्या मनातही आलं नाही. तुम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतच आहात ना. आता मात्र असं म्हटल्यानंतर जीवालाही धक्का बसलेला आहे, पार्थलाही धक्का बसलेला आहे. कारण तो जे बोलत होता, जीवा जे काही बोलत होता ते स्वतःबद्दल बोलत होतात हे पार्थला चांगलं माहीत आहे. आणि म्हणूनच आता पुढे कसं होणार, विक्रमला कसं सांभाळायचं हा देखील त्यांना प्रश्न पडलेला आहे. आता थोड्या वेळाने जीवा आणि नंदिनी त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि पार्थ आणि काव्या त्यांच्या बेडरूममध्ये असतात. जीवा आणि नंदिनी लगेचच एकमेकांशी बोलत असतात की मी पहिल्यांदा आईला एवढं हायपर होताना बघितलेलं आहे. मी विचार केला होता की आईला आता सांगून देऊया, पण आता तिची अशी कंडिशन नाही की ती सगळं काही समजावून घेईल. त्यामुळे आता थोडा वेळ आपल्याला जाऊ द्यावा लागेल, कारण आता ती मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्थिती तिची खराब झालेली आहे असं ते दोघंही बोलत असतात. इकडे काव्य आणि पार्थही तेच बोलत असतात. पार्थ म्हणत होता की मला बाबांना सांगायला काहीही वाटत नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की बाबा समजून घेतील, पण या बाबतीत मात्र बाबा देखील प्रचंड इमोशनल आहे आणि त्यांना कदाचित हा धक्का पचवणं अवघड होणार आहे. त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांच्याशी न बोललेलं बरं, असं ते चौघजण अगदी सिरियसली बोलत असतात. आता सिरियसली बोलत असतानाच एक गमतीशीर गोष्ट घडलेली आहे. नंदिनीचं बेडरूमकडे इकडे तिकडे लक्ष जातं, बेडवर लक्ष जातं, तर जीवाने पुन्हा एकदा सगळा काही पसारा घालून ठेवलेला आहे. आता तो पसारा पाहिल्यानंतर ह्या चकाचक बाईचं डोकं फिरलेलं आहे आणि ती म्हणते, तुम्ही काय हो सारखं सारखं पसारा करतात, तुमच्या हाताला अजिबात वळण नाही, थोडी तरी चांगली शिस्त लावा असं म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणतो की गरज नाही मला शिस्त लावून घ्यायची, तू आहे की आवरायला, आणि 6 महिने आहे ना तोपर्यंत तू आवरत जा, बाकीचं मी बघून घेईल असं म्हटल्यानंतर नंदिनीलाही त्याचा प्रचंड राग आलेला आहे. राग म्हणजे अगदी त्यांचं खूप मोठं भांडण नाही, पण गमतीशीर भांडण मात्र नक्कीच या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात. असंच बोलता बोलता काव्या म्हणते की आता मी देखील ह्या सगळ्यांमध्ये खूप गुंतलेली आहे, ह्या घरातली माणसं मला खूप जीव लावतात आणि माझंही मन त्यांच्यामध्ये गुंतलेलं आहे. तर मला प्रश्न पडला यांना सोडून जाऊ कसं? तर लगेचच पार्थ म्हणतो, मग नका जाऊ ना तुम्ही माहेरी. आता त्याला असं म्हणायचं होतं की डिवोर्स घेऊ नका, पण तो तिला डायरेक्ट कसं सांगणार ना. मग लगेचच तो म्हणतो की म्हणजे हे 6 महिने आहे तर तुम्ही कुठेही जाऊ नका, सोबतच राहा असं म्हटल्यानंतर काव्याही क्षणभर त्याच्याकडे पाहत असते. आणि असं बोलता बोलता पार्थ खाली बसतो आणि कचकन कसला तरी आवाज येतो. आता आवाज कसला आला हे पाहण्यासाठी पार्थ हळूच बेडशीट वरती करून पाहतो, तर तिथे काव्याने ठेवलेलं पुस्तक आणि तिचे जो चष्मा असतो रीडिंगचा तो असतो आणि तो आता फुटलेला असतो. हे कळल्यानंतर मात्र आता पार्थ खूप घाबरलेला आहे, कारण काव्य आता रौद्र रूप धारण करणार आहे हे त्याला पक्क ठाऊक आहे आणि ही पिस्करलेली मांजर त्याच्या अंगावर येणार आहे असंही त्याला वाटत आहे, म्हणून तो लपवण्याचा प्रयत्न करतो. पण काव्य मात्र अति हुशार आहे. ती लगेचच बघते की काय झालं, तर तिच्या नजरेस तिचा चष्मा तुटलेला दिसतो आणि ती लगेचच त्याच्यावर चिडते की तुम्हाला कळत नाही का, बसताना जरा बघायचं वगैरे. तर तोही म्हणतो की ही काय जागा झाली का चष्मा वगैरे ठेवण्याची, मी कुठेही बसू शकतो. आणि दोघांचं देखील गमतीशीर थोडंसं भांडण व्हायला सुरुवात होते. आणि हा जो चष्मा तुटलेला आहे तो अगदी भर रात्री पार्थनेच काव्यासाठी नेऊन दिलेला होता हे देखील काव्याला आठवतं. आणि मग ती म्हणते की याला जर इतकं महत्त्व नव्हतं तर मग कशाला माझ्यासाठी आणून दिला. तर लगेचच तो म्हणतो की हो आता मी तुमच्यासाठी काहीही करणार नाही. हे देखील गमतीशीरच भांडण चालू झालेलं आहे. आणि अशा प्रकारे एपिसोडची जी सुरुवात आहे ती अगदी सिरियसली झालेली असली तरीही शेवट मात्र गोड भांडणाने झालेला आहे आणि हे भांडण देखील आपल्या चेहऱ्यावर हसूच आनंद आहे. तर आजचा एपिसोड तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा. त्यानंतर 6 महिन्यांमध्ये यांचं नातं टिकणार की नाही टिकणार हेही कमेंटद्वारे कळवा. असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.